इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती काय परिस्थिती आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। देशभरातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिगोच्या कंपनीचा आणि उडाणांचा जो आहे तो घोळ मागच्या 3 दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळते। मी सध्या मुंबई विमानतळावर हा आढावा घेतो। आपण समोरची ही दृश्य पाहू शकतात। आता ही इंडिगोच्या काउंटरला जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पीटीआयच्या वृत्तसंस्थेनुसार आतापर्यंत 550 जे ती उडाणं रद्द झालेली आहेत ती मग देशांतर्गत असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील। यात विशेष बाब म्हणजे की मुंबई विमानतळावर किमान 118, बेंगळूर येथे 100, हैदराबाद येथे 75, कोलकाता येथे 35, चेन्नई येथे 26 आणि गोवा येथे 11 उड्डाणं जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहेत। समोर इंडिगोचं काउंटर सुद्धा आहे आणि मोठी गर्दी त्या ठिकाणी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि अशी अवस्था फक्त मुंबई विमानतळावर नाही तर गोवा, चेन्नई, बंगळुरू म्हणजे देशातील जे महत्त्वाचे विमानतळ आहे त्याच्यावरती सुद्धा अशीच अवस्था आहे। त्यामुळे आता झालेली ही प्रवाशांची गैरसोय पुन्हा पूर्वरत इंडिगोची विमानसेवा कधी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।